मित्रांनो, मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरची कथानक येतात, पण रोमॅन्टिक चित्रपट किंवा लव्ह स्टोरी हे सुद्धा गेल्या काही वर्षात आलेले आहेत आणि 2026 मध्ये सुद्धा अनेक लव्ह स्टोरीज आपल्याला मराठीमधनं बघायला मिळणार आहेत. आता हे सगळं मी आत्ता का सांगतोय? कारण लग्नाचा शॉट या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच थाटामाटात पार पडलेला आहे आणि त्याचाच रिव्ह्यू आज आपण करणार आहोत. मी गणेश आचोल, स्वामी कृपा क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, एखादा मराठी चित्रपट जेव्हा रोमॅन्टिक चित्रपट ठरतो त्यावेळेतनं अनेक जोड्या आपल्या समोर येत असतात. अर्थात त्यातले असे अनेक चित्रपट असतात की काही येतात, काही जातात, काही जोड्या एका चित्रपटामध्ये येतात आणि नंतर विरून जातात. पण तसं या चित्रपटाच्या बाबतीत तसं होणार नाही. कारण लग्नाचा शॉट या चित्रपटाचा ट्रेलर बघतानाच आपल्याला कळतं की ही स्टोरी वेगळी आहे आणि मुख्य म्हणजे प्रोडक्शन क्वालिटी कुठेही कॉम्प्रोमाइज केलेली नाही. मुळातच लग्न मंडपातनं नवरी मुलगी पळालेली आहे आणि नवरा मुलगा सुद्धा कुठेतरी पळालेला आहे. आता कोण आधी पळालंय, कोण कोणाच्या मागे पळतंय हे काही त्या ट्रेलरमधून आपल्याला कळत नाहीये. पण नवरी मुलगी मात्र पळालेली आहे. ती का पळालेली असेल? त्याकरता तुम्हाला लग्नाचा शॉट हा चित्रपट बघावा लागेल. 6 फेब्रुवारीला तो प्रदर्शित होतोय. पण मुख्य म्हणजे वेगवेगळे लोकेशन्स या चित्रपटात आपल्याला एक्सप्लोअर केलेले दिसतात आणि मुख्य म्हणजे मराठी चित्रपट हा सुद्धा हिंदीच्या तोडीसतोड होऊ शकतो हे यातल्या एका गाण्याच्या चित्रीकरण जे याच्यात दाखवलेलं आहे ते अतिशय उत्तम असं गाणं आहे आणि अभिजित आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर ही जोडी आपल्या समोर येते. अभिजितचं काम याआधी तुम्ही बघितलेलं आहे, टकाटक मध्ये बघितलेलं आहे आणि एक सांगायचंय, हा अतिशय वेगळ्या धर्तीचा चित्रपट अभिजितनं केलेला होता. पण मुळात आपण म्हणतो ना की डान्स, अभिजित आमकर आणि डान्स यांचं नातं हे अतिशय जवळचं आहे. तो एक उत्कृष्ट डान्सर आहे हे आपल्याला या चित्रपटातलं एक पेप्पी असं सॉन्ग आहे ते जे सॉन्ग आहे, टायटल सॉन्ग आहे लग्नाचा शॉटचं, ते टायटल सॉन्ग बघताना त्याचं नृत्य आपल्या समोर येतं आणि प्रियदर्शिनी इंदलकर हिचं खास कौतुक करावं असं वाटतं. कारण याआधी तुम्ही तिला दशावतार मधनं बघितलेला आहे, तो जॉनर पूर्ण वेगळा होता. हास्यजत्रामध्ये तिला आपण बघितलेलं आहे, तो जॉनर वेगळा होता आणि यातली जी एक्सप्रेशन्स प्रियदर्शनी दिलेली आहेत किंवा ज्या पद्धतीने तिची संवाद फेक आपल्याला ट्रेलर मधनं सुद्धा बघायला मिळते ना, ती सुद्धा कमाल आहे. त्यामुळे उत्सुकता वाटते की या चित्रपटात नेमकं काय, की लग्नाचा शॉट असं एक वेगळंच नाव जे सध्याच्या स्टाईलला किंवा सध्याच्या भाषेला कॅची असं नाव वाटतं आपल्याला दिलेलं. तर लग्नाचा शॉट नेमकं काय असणार? मुळात चित्रपटाची भाषा बदलते हे आपल्याला कळेल कारण अशा वेगळ्या शीर्षकाचा चित्रपट दाखल होतोय. अक्षय गोरे हे लेखक दिग्दर्शक आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीनं ह्या चित्रपटाचं चित्रीकरण झालेलं दिसतंय ट्रेलरवरनं आणि काही काही म्हणजे थोडे टेन्शन आणणारे सुद्धा सीन्स आहेत. कोण कोणाच्या प्रेमात पडलंय का, मुळात नवरी मुलगी मंडपातनं जी निघालेली आहे ती का निघालेली आहे, मग या दोघांची लव्ह स्टोरी होणार आहे का? कारण अभिजित आणि कृत्तिका अशी दोन पात्रांची नावं आहेत, त्या दोन व्यक्तिरेखांची नावं आहेत. आई वडिलांचे सुद्धा काही डायलॉग्स त्याच्यात आहे. नेमकं काय घडलेलं आहे ते मात्र सस्पेन्स आहे आणि तो सस्पेन्स उलगडणार आहे 6 फेब्रुवारीला. तेव्हा अभिजित आमकर आणि प्रियदर्शनी इंदलकर ही नवीन जोडी आपल्या समोर येते. म्हणजे आधी तुम्ही त्यांना वेगवेगळ्या चित्रपटातनं, मालिकातनं बघितलं असेल, पण एकत्र अशी त्यांची जी केमिस्ट्री यातनं अनुभवायला मिळते ती सुद्धा चांगली वाटते. त्यामुळे या जोडीला प्रेक्षक स्वीकारतील का? नक्कीच स्वीकारतील असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूया 6 फेब्रुवारी नंतर काय होतंय ते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा.